RJR हर्बल हॉस्पिटल्स. 4 पिढ्यांपासून RJR हर्बल हॉस्पिटल भारतातील 6 राज्यांमध्ये 90हून अधिक शाखांसह आणि 250हून अधिक डॉक्टरांसह सोरियासिस, संधिवात, मधुमेह, वंध्यत्व, PCOD आणि अशा अनेक आजारांवर उत्तम चिकित्सा देत आहेत. RJR हर्बल हॉस्पिटलमधून 60 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. त्यांच्यातील काही रुग्णांनी आपल्या वैद्यकीय उपचारांचे अनुभव सांगितले आहेत, ते ऐकूया. RJR हॉस्पिटलचे विशेष उपचार: सोरायसिस, दमा, सायनस, PCOD, गुडघेदुखी, संधिवात, मानदुखी, खांदेदुखी, पाठदुखी, डोकेदुखी, अर्धांगवायू, बद्धकोष्ठता, अल्सर, गॅस्ट्रिक समस्या, मूळव्याध, BP, मधुमेह, थायरॉइड, त्वचे संबंधित त्रास, एक्झिमा, स्पॉन्डिलायसिस, मासिक पाळीत होणारे त्रास, वंध्यत्व, फायब्रॉइड्स, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, मूतखडे, व्हेरिकोज वेन आणि यासारखे आजार आणि त्रास नाडी परीक्षण करून प्रत्येक रुग्णाचा आजार ओळखला जातो आणि त्याला समूळ नष्ट करण्यासाठी त्यावर उपचारही केले जातात. चालताना त्रास होणे, पायऱ्या चढायला त्रास होणे, खाली बसल्यावर उठायला त्रास होणे, अशा अनेक प्रकारच्या सांधेदुखीने ग्रस्त असलेल्या अनेक रुग्णांवर आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या उपचार केले गेले आहेत. त्यांच्यातील काही रुग्णांनी आपले अनुभव सांगितले आहेत, ते आपण ऐकूया. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझ्या आईचं नाव आहे वीणा धाडवे आणि माझ्या आईला बऱ्याच वर्षांपासून पायांचा प्रॉब्लेम होता. जसं तिचे पाय खूप दुखायचे, सूज होती तिच्या पायांमध्ये आणि ती चालू शकत नव्हती, टॉयलेटला बसू शकत नव्हती, मांडी घालून तर ती बसूच शकत नव्हती. सो आम्ही एकदा TV वरती ॲडव्हर्टायझिंग पाहिली आणि ते ॲडव्हर्टायझिंग बघून आम्ही इथे आलो, चेंबूरला आलो. आम्ही डॉक्टरांची कन्सल्टेशन घेतली. तर डॉक्टरांनी बरंच काही व्यवस्थित तिला चेक केलं आणि मेडिसिन बरोबर आम्ही 1 महिन्याचा कोर्स कंप्लीट केला आणि कोर्स कंप्लीट झाल्यानंतर 8 दिवसामध्येच आम्हाला रिझल्ट आला. ती लिटरली मांडी घालू शकत होती, टॉयलेटला बसू शकत होती. खरंच खूप चांगला रिझल्ट आहे. थँक्यू RJR हॉस्पिटलच्या डॉक्टर्सना, त्यांनी खूप चांगलं ट्रीटमेंट केलं आम्हाला. थँक्यू सो मच. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी.
गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर. नमस्कार, मी कल्याणवरून आलेलो आहे. मला पायावर हे डाग वेग उठले होते सगळे आणि गुडघ्याला चालायला येत नव्हतं. डॉक्टरला विचारलं तर ऑपरेशन करायला सांगितलं होतं मला. मी नाही ऑपरेशन, दवा गोळ्या चालवल्या, 1 महिनाभर खाल्ल्या गोळ्या. डॉक्टरच्या मी काय चाललं नाही. डॉक्टरला ऑपरेशन करायला सांगितलं तरी मी नाही. अंगाची खाज बी होत होती माझ्या पुरी कमरेची. रातभर झोप येत नव्हते, डोळ्यातनं पाणी पडत ते बी सगळं थांबलेलं आहे आता माझ्या. टी व्हीमध्ये मी प्रोग्राम पाहिला, त्याच्यामध्ये आर यांचा प्रोग्राम दाखवलेला होता. त्याचा नंबर बी दिले होते आम्हाला. त्या नंबराप्रमाणे मी इथं डोंबिवली इथं आलो. त्यांच्याकडं उपचार घेतला मी. त्यांनी दवा गोळ्या दिल्या. RJR इथं इलाज चालू आहे माझा. तिथे गोळ्या दवा घेतल्यापासून ठीक आहे आता सगळं. पायाचे सगळं धन्यवाद तुमचा RJRचा धन्यवाद. RJR मध्ये लिहून दिलेली औषधं प्रामाणिकपणे तयार केली जातात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आहेत. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर. नमस्कार, ही माझी बहीण आहे भावना सूर्यवंशी. तिला 1.5 वर्षापासून गुडघ्यांचा त्रास होतोय. मग आम्ही नॉर्मली ॲलोपॅथिक डॉक्टरांना दाखवलं 2-1 वेळा. तर ते पेन किलरने थोडं बरं वाटायचं. मग नंतर औषधांचा काही म्हणजे इफेक्ट काहीच नाही. थोडे दिवस औषधं बंद झाले की लगेच परत तोच त्रास. नंतर मग आम्ही आयुर्वेदिक थोडंसं दाखवलं. साधारणतः 2-1 महिने दाखवलं असेल आयुर्वेदिक. त्याचा म्हणजे फक्त वजन थोडं कमी झालं, त्याचा काही विशेष फरक नाही जाणवला. नंतर म्हणजे टी व्हीला ॲड बघितली RJR हॉस्पिटलची. मग मी तिला मागच्या वेळेस घेऊन आली 1 महिन्यापूर्वी. तर तिने औषधं कंटिन्यू केले. त्या औषधांचा तिला साधारणतः 20% फरक पडलेला आहे. म्हणजे तिचे सांधे वगैरे दुखायचे, नंतर गुडघ्यांना सूज वगैरे होती, तर ते पण कमी झालं आहे. असं अपेक्षा करतो की तिला व्यवस्थित गुडघ्यांची ट्रीटमेंट होईल आणि ती व्यवस्थित चालू शकेल. RJR हॉस्पिटलच्या सर्व टीम यांचे मी खूप खूप आभार मानते. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर. मी मनीष वासुदेव पवार. हे माझे वडील वासुदेव बाबू पवार. यांना 2 वर्षापूर्वी खूप त्रास होता गुडघ्यांचा, कमरेचा. 2 महिन्यापूर्वी आम्ही त्या RJRकडे आलो होतो या क्लिनिकमध्ये. यांच्याकडे जस्ट मेडिसिन्स घेतल्या. मेडिसिन्स घेतल्यानंतर 2 महिन्यानंतर जेव्हा ते पूर्वी वॉकरनी चालवत होते, आज ते विदाऊट वॉकरनी चालतात आहे. हे त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. आणि RJRनी जे केलं आहे त्यांच्यासाठी ट्रीटमेंट एकदम खूप चांगली केली आहे. याच्या आधी आम्ही जी ट्रीटमेंट घेतली होती फॅमिली डॉक्टरांकडे, त्यांच्याकडे परफेक्ट ट्रीटमेंट भेटली नाही आहे. आणि RJRवाल्याने आम्हाला सपोर्ट खूप छानपणे केला आहे. चांगलं ट्रीटमेंट वगैरे त्याने चांगली दिलेली आहे. आणि डॉक्टरांचे आम्ही खूप धन्यवाद करतो.
गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव संदीप जोशी आणि ही माझी आई शोभा महादेव जोशी. आम्ही आलो आहे सांताक्रूजवरून. ॲक्च्युली आईच्या माझं नी प्रॉब्लेम होता आणि तिला खूप त्रास व्हायचा आणि भरपूर स्वेलिंग्स वगैरे होते. पण आम्ही इकडे तिकडे सर्वकडे 2-3 ठिकाणी तिचं लक्षण दिलं, पण काय फरक नाही पडला. RGR हॉस्पिटलमध्ये आमचे एक फॅमिली रिलेटिव्ह होते, त्यांनी रेफर केलं होतं की RGRमध्ये तुम्ही जावा आणि चांगलं तुमचं ट्रीटमेंट होईल, कारण त्यांना पण इथूनच ते बरंच घेऊन गेले होते. नंतर शेवटी आम्ही RGRला आलो आणि गेल्या आता 1 महिन्यापासून तिचं औषध चालू होतं. तर औषध घेतल्यानंतर तिला भरपूर आता फरक आला आहे. पहिलं तिला चालवायचं नव्हतं, म्हणजे तिला उठायचं आणि बसायचा पण त्रास व्हायचा आणि रात्री पण झोप पण नाही लागायची. पण आता सध्या गेल्या 1 महिन्यापासून आम्ही इथं औषध चालू आहे आणि भरपूर म्हणजे तिला भरपूर फरक आला आहे. आता जे पायाला मुंग्या यायच्या ते पण नाही आता येतं आणि तिला आता चालता फिरतं चांगलं व्यवस्थित होतं. तर मी पण रेफर करीन की RGRमध्येच यावा आणि डॉक्टरांचा खूप खूप धन्यवाद, RGR हॉस्पिटलचा खूप खूप धन्यवाद. जे 6 महिन्याचा त्रास होता माझ्या आईला, गेल्या 1 महिन्यापासूनच मध्ये ते कमी झालेलं आहे. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. RGR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी. RGR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. RGR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. RGR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. RGR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. RGR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. RGR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. त्वचेला खाज येणे, त्वचेवर चट्टे, पुरळ उठणे, त्यातून रक्तस्राव होणे अशा लक्षणांनी युक्त सोरियासिसग्रस्त लाखो रुग्णांवर आमच्या RGR हर्बल हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या उपचार केले गेले आहेत. त्यांच्यातील काही रुग्णांनी आपले वैद्यकीय चिकित्सेचे अनुभव सांगितले आहेत, ते ऐकूया. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी.
सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव बलिराम जयराम ठाकूर, गाव केलवणे, तालुका पनवेल. तुमचं काय आजार आहे? मला सोरायसिसचा त्रास आहे. हातावर लाल चट्टे यायचे आणि स्किन निघायची, भरपूर त्रास व्हायचा मला. 3 वर्षामध्ये भरपूर ठिकाणी उपचार केले, स्किनच्या डॉक्टरांकडे, पण मला काहीच फरक आला नाही. तुम्हाला RJR बद्दल कसं माहिती पडलं? माझ्या मिसेसने टीव्हीवर ॲड बघितली, तेव्हा समजलं RJR हॉस्पिटलमध्ये आपल्या याच्यावर स्किनवर उपचार होईल. तेव्हा ती म्हणाली काय तिथे जाऊन एकदा पहा. RJR हॉस्पिटलमध्ये येऊन मला खूप फरक पडला आहे, भरपूर फरक आलेला आहे. त्याच्यामध्ये माझ्या ज्या हाताला जे लाल चट्टे आणि जेवताना त्रास व्हायचा तो माझा पूर्णपणे बरा झालेला आहे. तसेच RJR हॉस्पिटल आणि डॉक्टरांचे खूप खूप धन्यवाद. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर. मी मनीषा शिंदे, मी मीरा रोड इथून आले. माझ्या पायांना खाज यायची, खूप इचिंग व्हायचं, असं भेगा पडून रक्त यायचं आणि अशी बोटं सुजायची. पण मी बरेच डॉक्टर केले, त्यांनी बरेच औषधं दिली, ट्यूब मलम दिले लावायला. त्यांनी तात्पुरतं मला हे व्हायचं, ते औषध बंद केले की मला पुन्हा खाज वगैरे यायची. पण मी एकदा असंच ॲड बघताना मला फक्त RJR म्हणून इकडचं मी बघितलं, तर मग मी म्हटलं की चला बघूया जाऊन की कसं वाटतं आहे. पण मी इथे आले आणि मला डॉक्टरांनी औषधं वगैरे छान दिली. 1 महिना झाला, 1 महिन्यामध्ये मला खूप फरक पडला त्याच्यामुळे. आणि माझं ते सुजलेले बोटं पण होते, ते पण सूज कमी झाली, खाज कमी झाली, बऱ्यापैकी मला खूप आराम पडला त्याच्याने. त्यामुळे मी RJR हॉस्पिटल आणि ह्या डॉक्टरांचे धन्यवाद. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर. हे माझे वडील आहेत, यांना पायाला त्रास येत होता आणि यांचं नाव बाळकृष्ण ढोंडेबा बुचडे आणि आम्ही बदलापूरला राहणारे. आणि पप्पांना जास्त म्हणजे खाज येत होतं, ब्लड निघत होतं, तर आम्ही भरपूर डॉक्टरला दाखवलं, इकडे तिकडे ट्रीटमेंट केली, पण म्हणजे तेवढ्यापुरतंच होत होतं. त्याच्यानंतर म्हणजे होतच नव्हतं, म्हणजे वापस खाज येत होती, चालू होत होती. RJRची TVला ॲड होती, तर आम्ही बोललो एकदा व्हिजिट मारून यावं की कसं आहे काय आहे. तर डॉक्टरांना दाखवलं की काय होतं आहे काय नाही, की काय ॲक्च्युली काय आहे काय नाही, सोरायसिस. तर आम्ही दाखवलं त्यांना, तर नंतरच्याला एक महिन्यामध्ये त्यांना खूप म्हणजे 80% फरक दिसू लागला, की ती खाज कमी व्हायला लागली, ब्लड निघत होतं ते पण कमी झालं, भरपूर प्रमाणात कमी झालं. बरं वाटतं आहे. RJ हॉस्पिटल आणि डॉक्टरांचं धन्यवाद. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी.
सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर. नमस्कार, मी विवेक पुराणिक आणि मी कोपरखेरणे, नवी मुंबई इथे राहतो. मला जवळजवळ 22 ते 25 वर्षापासून पायाला आणि हाताला खूप क्रॅक्स यायचा. तर एक दिवस दुपारी मी टी व्ही पाहत असताना RJRची ॲड पाहिली आणि पाहिलं की हे तर माझ्या घराच्या जवळच नवं क्लिनिक उघडलेलं आहे. तर तिथे मी आलो, यांना दाखवलं आणि मग यांनी तपासलं आणि काही औषधं दिली आणि म्हणाले की हे औषधं घेऊन बघा, तुम्हाला नक्कीच बरं वाटेल म्हणून. सोरायसिसची वगैरे औषधं दिली त्यांनी मला. त्याच्यानंतर एकही क्रॅक परत आली नाही आहे आणि मी म्हणजे आता पूर्णपणे सॅटिस्फाईड आहे आणि मला असं वाटतं की हा रोग कदाचित पूर्ण बरा होईल आणि ह्याच्याकरता RJRचे मी धन्यवाद देतो. नमस्कार. सांधेदुखी, सांध्यांना सूज आणि जडपणा यासह रक्त तपासणीत RA फॅक्टर वाढवलेला दाखवलेले अनेक रुग्ण आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलच्या चिकित्सेनंतर बरे झालेले आहेत. त्यांचा रक्तातील RA फॅक्टर हा सामान्य पातळीत दाखवतो आणि आज ते कोणत्याही वेदनेशिवाय निरोगी आयुष्य जगत आहेत. त्यांच्यातील काही रुग्णांनी आपल्या वैद्यकीय उपचारांचे अनुभव शेअर केलेले आहेत, ते ऐकूया. अनेक वर्षांपासून सांधिवाताने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. अनेक वर्षांपासून सांधिवाताने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव अनिल भीमराव कोठुळे. मी नाशिक रोडचा राहणारा असून मला सांधेवात झाला होता. मी यांची ॲड बघितली टीव्हीवर ॲड बघितल्यानंतर मग मी यांना कॉन्टॅक्ट केलं. आम्ही इथे आलो. इथं आल्यानंतर त्यांनी आम्हाला त्या औषधाचं हे नाडी निरीक्षण करून त्यांनी ते बघितलं. त्यांनी आम्हाला औषधं वगैरे दिले. त्यांनी मला आता भरपूर फरक पडला. पहिले मला चालता येत नव्हतं, आता मला थोडंफार चालता येतं आहे आणि माझे अजून उपचार चालू आहे. इथले औषधं घेतल्यानंतर मला भरपूर फरक पडला. मी चालू शकतो व्यवस्थित. मला इथल्या डॉक्टरांनी आणि स्टाफनी खूप सहकार्य केलं. RJRचे मी खूप धन्यवाद मानतो. अनेक वर्षांपासून सांधिवाताने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. अनेक वर्षांपासून सांधिवाताने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझे मिस्टरचं नाव मुराद अली शेख आहे आणि 10 वर्षापासून पायाचा खूप त्रास होता त्यांना, गुडघ्याचा. नी रिप्लेसमेंट किती डॉक्टरकडे गेले आम्ही आणि ते बोलले की ऑपरेशन करायचं. तेव्हा काही हे नाही, त्यांना ऑपरेशन करावंच लागणार. तर आम्ही ते ॲड बघितले माझे मिस्टरनी टीव्हीवर आणि बोले आपण इकडे एकदा जाऊया आणि इथे मग आम्ही इथे आलो. इथे आले तर 10 वर्षापासून एवढा ना त्रास होतं
इथे आले तर एकच महिन्यात त्यांना थोडा आराम झाला, म्हणजे 50% त्यांना आराम झाला. आणि आता इथे आले 21 दिवस फक्त 21 डेज त्यांनी औषध घेतले इकडचं आणि त्यांना खूप त्रास कमी झाला, एकदम कमी. म्हणजे कडं घेतले, पायाचे कड यायचे गुडघ्यामध्ये, ते संपले, ते एकदम कमी झाले. त्यांना झोप नाही येत होती बरोबर, ते झोपायला लागले बरोबर. युरिक ॲसिड त्यांचा कंट्रोलमध्ये आला, क्रॅटिनॅनचं पण लेवल कमी झाला आणि ते म्हणजे येऊन त्यांना खूप आणि खुश आहे एकदम ते. म्हणजे थँक्यू फॉर RGR हॉस्पिटल अँड डॉक्टर्स ऑल्सो. महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, पॉंडिचेरी मध्ये 90 पेक्षा जास्त शाखा. चेंबर पूर्व शाखा क्रमांक 101A, पहिला मजला, श्री सौरभ चेंबर्स, श्री सौरभ डिझायनर स्टुडिओवर, भारत लॉज समोर, चेंबर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ, NG आचार्य मार्ग, चेंबूर पूर्व, मुंबई, महाराष्ट्र. डोंबिवली पूर्व शाखा दुकान क्रमांक 1, कोणार्क आर्केड, कल्याण रोड, KDMC क्रीडा संकुल व्यतिरिक्त डोंबिवली पूर्व, मुंबई, महाराष्ट्र. नवी मुंबई शाखा सत्यम टावर, प्लॉट नंबर 18-19, दुकान नंबर 16-17, सेक्टर 20, कोपर खैरणे, नवी मुंबई. पुणे शाखा दुकान क्रमांक 4 आणि 5, कमला कॉर्नर, तळ मजला, जुना बाजार चौक, मंगळवार पेठ, पुणे, महाराष्ट्र. नाशिक शाखा दुकान क्रमांक G8 आणि 9, अशोका रियाल्टी, अथर्व हाइट्स, जेल रोड, दसक, नाशिक, महाराष्ट्र. कोल्हापूर शाखा RS क्रमांक 266, प्लॉट क्रमांक B14, जुने पुणे बँगलोर रोड, पोस्ट मार्केट यार्ड, कोल्हापूर, महाराष्ट्र. सोलापूर शाखा क्रमांक 150, डफरीन चौक, VIP रोड, रेल्वे लाईन, सोलापूर, महाराष्ट्र. नागपूर शाखा प्लॉट क्रमांक 193, सूर्यानगर, कळमना मार्केट रोड, SBI बँक जवळ, नागपूर, महाराष्ट्र.